एक्सक्यूज मी. येस, कोण हवाय तुम्हाला? निवीला भेटायचंय. सॉरी, निवी कोण? सॉरी, निवेदिता नाईक. त्यांना डबा द्यायचा होता. त्यांना बोलवा का जरा. येस, हो पाठव. तिथे आतमध्ये 3 नंबरची कॅबिन आहे, तिथे जा. ओके, थँक्यू. निवी तर इथं कुठे दिसत नाहीये. एक्सक्यूज मी सर, निवेदिता नाईक कुठे आहेत सांगू शकाल का? त्यांना हा डबा द्यायचा होता. हेलो, मेकॅनिक तू? हो सॉरी, यशोधन नाईक तुम्ही? साक्षात माझ्या ऑफिसमध्ये? कसं काय? हो अच्छा, बायकोसाठी डबा घेऊन आलायस? वाह, क्या बात है. म्हणजे अजूनही बायकोवर तेवढंच प्रेम दिसतंय जेवढं लग्नाआधी ती मैत्रीण असताना होतं. तू इथे? हो मीच, मकरंद पत्की. नाम तो सुना ही होगा. अरे काय झालं? निवीच्या ऑफिस मध्ये मला बघून शॉक लागला वाटतं. 440 वोट्सचा. अनफॉर्च्युनेटली येस, मी बॉस आहे तिचा. कुठे हरवलाय? कसला विचार करतोयस? हा, मी निवीचा बॉस आहे त्याचा. म्हणजे निवीने सांगितलंच नाही तुला? अरे यार, बघ ना, ही निवी अशीच आहे रे, तुझ्यापासून सगळं लपवते. निवी कुठे? निवेदिता नाईक कामात आहेत. हा, पण प्रचंड मेहनती आहे तुझी बायको, तुझ्यासारखी नाहीये. मी विचारलं निवी कुठे आहे? आवाज खाली. हे गॅरेज नाहीये तुझं, हे माझं ऑफिस आहे, माझं. तुला काय वाटलं तो पंक्चर काढणारा तुझा पंटर आहे मी? हा, मी मकरंद आहे, मकरंद पत्की. सो प्लीज कीप सायलेन्स, नाहीतर माझा व्हायलेन्स बाहेर येईल. निवी हवी आहे तुला? जा रस्त्यावर जाऊन शोध कुठेतरी, भेटेलच तुला रस्त्यावर घाम गाळताना. रस्त्यावर म्हणजे? आमच्या कंपनीचा माल विकायला गेले ना ती. अरे होम डेकोर प्रोडक्ट्स माहिती आहेत ना तुला? सांगतो, आपल्या दरवाजाचे लॅचेस, स्टँड्स, कडी वगैरे. तर वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साइट्सवर जाऊन हे माल विकायचं काम करते निवेदिता. लाईक सेल्स गर्ल. त्यामुळे तुला ती अशीच कुठेतरी रस्त्यात भेटेल, थकलेली, दमलेली, बिचारी. तिला ही असली कामं सांगायची हिम्मत कशी झाली तुझी? ए, बॉस आहे मी तिचा, बॉस. मी तिला काहीही करायला लावू शकतो, कळलं? काहीही. चिल चिल मेकॅनिक, चिल. अरे तुला बोललो ना, मेहनती आहे तुझी बायको, सगळं सामान विकूनच परत येईल. बघू डब्याला काय आणलं, बघू बघू रे, बघू. स्मेलिंग गुड. टेस्टी. तू बनवलं? हाताला चांगली चव आहे तुझ्या. काय रागाने काय बघतो रे? हा, काय खाणार आहेस मला? काय तुझ्या बायकोला नोकरी दिली हे नशीब समजतीस. आगे डबा आउट.
आउट. निवी, 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 निवी थांब. निवी, अगं निवी थांब. निवी थांब. हे सगळं काय आहे निवी? मला खूप काम आहे धन्या, मला आता नाही बोलायचं. हा, पण मला आता तुझ्याशी बोलायचंय निवी. तू माझ्यापासून का लपवलंस? आपण घरी भेटणार आहोत ना, आपण तेव्हा सविस्तर बोलू. निवी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू का लपवलंस? काय लपवलंय मी धन्या? हेच की तुझा बॉस मकरंद असून त्याने तुला रस्त्यावर हे असलं सामान विकायला पाठवलंय. निवी, मी आता तुझ्या ऑफिसला जाऊन आलो. हे बघ निवी, मला खरं खरं सांग, तू हे सगळं माझ्यापासून का लपवलंस? आपण एकमेकांच्या सुख दुःखात साथ द्यायची, चांगलं वाईट जे काय असेल ते आपण एकमेकांना सांगायचं, असं लग्नात वचन दिलं होतं की नाही आपण? तू का लपवलंस निवी? आणि मुळात तू त्या मकरंदचा जॉब का स्वीकारलास? तुला कुठेही जॉब मिळाला असता. आणि आता तुला हे सगळं निवी, हे बघ, चल आपण तिकडे बसून बोल. चल थांब, मी उचल. हे पकड. तर हे एवढं जड आहे. चल ये. निवी, पाणी पी. निवी, ह्या किती जड पिशव्या आहेत. आणि एवढ्या जड पिशव्या घेऊन तू एकटीच रस्त्यावरून फिरत होतीस का? माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. असीमला लवकरात लवकर आपल्याकडे घरी घेऊन यायचंय एवढंच दिसतंय ना. त्यामुळे मला जी संधी दिसली ती मी स्वीकारली रे. मला त्यावेळेला काय करायला हवं होतं, काय नको, काय योग्य आहे, हे काहीही सुचत नव्हतं. बरं ठीक आहे, नाही मान्य, तू हे सगळं असीमसाठी केलंस, ठीक आहे. पण त्या मकरंदाला माहितीये ना ग, तू एक इंटिरियर डिझायनर आहेस. मग त्यानं तुला हे सेल्समॅनचं काम का करू दिलं? बरं त्यानं दिलं हे ठीक आहे, तू हे काम करायचं का स्वीकारलंस? आणि जसं प्रत्येक जॉब ऍक्सेप्ट करताना एक कॉन्ट्रॅक्ट साईन करावा लागतो, तसाच ह्यांनी पण माझ्याकडनं एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतला. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलंय की 3 वर्ष मी हा जॉब नाही सोडू शकत. आणि ऑफिस मला जे काम देईल ते काम मला करावं लागेल, असा नॉर्म आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये. नेहमी मला वाटतं ना हे सगळं त्या मकरंदने मुद्दामून केलंय, तुझा बदला घ्यायला केलंय. असेल हिरे धन्या, पण असीमला आपल्याकडे परत घेऊन यायला मी काहीही करायला तयार आहे. हो निवी, मला माहितीये आपण हे जे काही प्रयत्न करतोय ते असीमला घरी आणण्यासाठीच करतोय. पण हा काही एकमेव पर्याय नाहीये ना. मग काय करायला हवं होतं मी सांग? मला एक नवीन जॉब मिळेल ह्याची किती दिवस अजून वाट बघायला हवी होती मी? तुला माहितीये ना आपल्याला लवकरात लवकर ते अपॉइंटमेंट लेटर त्या शेल्टर होम मध्ये द्यायचंय. नाही सांग ना, काय करायला काय हवं होतं मी? तुझ्यासारखं भांडण करायला हवं होतं का? निवी, सॉरी निवी, खरंच सॉरी. कशाबद्दल? मी आज सकाळी जे काय मी थोडं विचित्र वागलो खरं, पण निवी हे मी सगळं जे काही केलं ते असीमसाठी केलं ना. असीम घरी यावा म्हणून केलं ना. मला दादागिरी करायची होती म्हणून नव्हती केली.
आणि निवी तुला माहितीये ना मी कसं आहे, लहानपणापासून तू ओळखतेस मला. मग मला माहितीये रे धन्या, मला माहितीये की तुला असीमची किती काळजी आहे. पण आज तू जे केलंस ना ते पुन्हा नाही होता कामा धन्या. हो निवी, मी पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. पण निवी, ते शेलारबाई पण चुकीचंच वागले ना. ते मान्य आहे, त्यांचा राग माझ्यावर होता ना. मग तुला का भेटू दिला नाही? आणि ती असं का म्हणाल्या की रक्षाबंधनाला भेटू देणार नाही म्हणून? म्हणजे निवी, त्यांच्या मनात माणुसकीची भावनाच नाहीये हे त्यांनी सिद्ध केलंय. आणि प्रत्येक वेळेला ते आपल्याला सॉरी, मी परत असं नाही करणार. शांत हो निवी, प्लीज तू रडू नकोस प्लीज. तुला असीमला राखी बांधायची आहे ना? बांधायची आहे ना राखी? हो. मग ते तू माझ्यावर सोड. आता आकाश पाताळ एक झालं तरी चालेल, पण तू असीमला राखी बांधणार म्हणजे बांधणार. ते कसं शक्य आहे धन्या? माझ्याकडे काही प्लॅन्स आहेत, ते मी सांगेन तुला हळूहळू. पण तू सगळ्यात आधी एक मिनिट, हे खा. नकोय मला आता. का नाही खायचंय? अरे एवढं जड सामान घेऊन तू एकटी रस्त्यावरून चालत होतीस, भूक लागली असेल ना? नाही, भूक नाही लागलीये मला. अशी कशी भूक नाहीये? एवढं प्रेमाने बनवलंय मी, मग खाऊन तर. तू बनवलंय ना? हा म्हणजे अगं खाऊन तर बघ आणि सांग मला कसं झालंय ते. ए थांब थांब थांब, हे बघ. कशी झाली सांग? जमलंय धन्या. खरंच? यस. छान झालं. यश, यश, तो फोनवर बोलायला बाहेर गेलाय. काही काम होतं का? नाही. अगं बाई, बरं झालं आलास. काय झालं मला ती बाई? काय काम होतं का? अरे हो, तेच सांगायचं होतं तुला. उद्या रक्षाबंधन आहे ना. केतकी सकाळी सकाळी तुम्हा दोघांना राख्या बांधणार आहे. हा, तर ते लक्षात ठेव. खरंच केतकीचं किती भाग्य आहे ना. 2-2 सख्खे भाऊ आहेत घरात, की राखी बांधायला मिळते. आणि रक्षाबंधन सणच आहे बहीण भावांचा. अगं बाई, मी बोलत काय बसले? अरे किती कामं पडली आहेत. उद्याचं लक्षात ठेवा यश. नेवी, मालतीबाईंच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस. मला माहितीये तू आता काय विचार करतेस. असीम बरा असेल ना धन्या? त्याला काही झालं नसेल ना आज? धन्या, मी काय विचार करत होती, मी एकदा शेलारबाईंना फोन करू का? हो कर ना. मला असं वाटतं मी त्यांची एकदा माफी मागितली ना तर कदाचित त्या उद्या असीमला राखी बांधायची परवानगी देतील मला. तुला खरंच असं वाटतं की तू माफी मागितल्यावर परवानगी देतील? मला नाही माहित, पण एकदा ट्राय करून बघते ना. ठीक आहे, करून बघ. काय आता मध्येच. हॅलो, नमस्कार मॅडम, मी निवेदिता नाईक बोलतेय. आहे नंबर सेव्ह आहे, बोला. निवी, स्पीकरवर लाव. मॅडम, असीम कसा आहे हो? आता तब्येत बरी आहे का त्याची? हो, छान आहे, सुखरूप आहे. ठेवू फोन? मॅडम एक मिनिट, मला ना जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हे बघा, आज सकाळी शेल्टर होम मध्ये जे काही झालं ना त्यासाठी मला एकदा माफी मागायची होती तुमची. मॅडम, असं पुन्हा नाही होणार हो. आय प्रॉमिस.
तुम्ही माफी मागताय चांगली गोष्ट आहे, पण मी तुम्हाला त्याला राखी बांधू देणार नाही. मॅडम प्लीज, अहो ठेवा फोन. मॅडम एक मिनिट मॅडम. निवी, तू उद्याच्या रक्षाबंधनाची तयारी करायला घे. तू उद्या असीमला राखी बांधणार. म्हणजे मला माहित होतं की शेलारबाई नाही म्हणणार म्हणून, आणि म्हणून मी रावल्याबाईच्या मदतीने सेटिंग लावली. धन्या, तुला प्रत्येक वेळेला रावल्याबाईची मदत घ्यायची काय गरज आहे रे? अगं निवी, मला माहितीये, पण आपल्याकडे आता दुसरा काही पर्याय नाहीये ना. निवी, हे बघ, एकदा शांत मनाने विचार कर. तुला असीमला राखी बांधायची आहे का नाही? मला बांधायची आहे. उद्या असीम पण माझी वाट बघत असणार आहे. म्हणूनच सांगतोय निवी, आपण दुसऱ्या कुठल्याच मार्गाने तिथे जाऊ शकत नाही. तू असीमला राखी बांधू शकत नाहीस, कारण शेलारबाई असताना ते शक्यच नाहीये. मला माहितीये धन्या, पण मला रावल्याबाईची मदत घ्यायची नाहीये, आणि हे मी ठरवलंय. हे फायनल आहे माझ्यासाठी. निवी, बरं ठीक आहे, मग आता तूच ठरव, तुला असीमला राखी बांधायची आहे का नाही ते. कसला दंगा चाललाय? हा, का चिडवताय त्याला? तुम्हाला माहितीये गाडी बघून तो घाबरतोय, तरी त्याला गाडी दाखवताय. त्याच्या अंगावर गाडी घालताय. काल चक्कर येऊन पडला, पाहिला नाही का तुम्ही? एवढं होऊन सुद्धा परत तेच तेच करताय. मुद्दामून करताय ना? मुद्दामून त्याची मस्करी करताय तुम्ही. नाही. सॉरी म्हणा त्याला, सॉरी म्हणा. सॉरी असीम. गुड. चला आता ऍक्टिव्हिटी एरियामध्ये जा. तिथे खीर केली आहे तुमच्यासाठी. रक्षाबंधन आहे ना आज. जा खा ती. मला खीर खूप आवडते. हो, ते माहिती आहे आम्हाला. सगळी नको खाऊ, जेवढी दिली आहे तेवढी खायची. चला चला. असीम, ए बाळा, कालही काही बोलला नाहीस तू. किती विचारलं मी तुला की का रे बाबा, का घाबरतोस तू गाडीला? मला काही उत्तर दिलं नाहीस तू. कसं समजायचं? मला काही तर कळलं पाहिजे की काय बघितलंस तू गाडीमध्ये, कशासाठी घाबरतोय. मग मी काहीतरी उपचार करेन ना राजा. आणि मी मुलांना पण सांगेन की असीमचा असा असा प्रॉब्लेम आहे, त्याला नका चिडवत जाऊ. त्यांना सांगितल्यावर ते पण ऐकतील ना. नाही तर काय होईल माहितीये का, तू असा सुम्म बसून राहशील आणि त्या मुलांना काही कळणार नाही. ते तुला रोज चिडवत राहतील, अशीच मस्करी करत राहतील तुझी. आज रक्षाबंधन आहे. हो, आज रक्षाबंधन आहे. मज्जा. म्हणून खीर बनवली आहे. खीर खायची आहे ना? आवडते ना तुला? नाही, मला घरी जायचंय. मला इथे नाही राहायचं, मला ताईकडे जायचंय. अरे इथे पण रक्षाबंधन साजरा होतो. किती मुलं आहेत बघितलीस ना? खूप गंमत येते, मज्जा येते. इथेच थांब. नाही, मला ताईच राखी बांधणार. असीम, तुझे वाटेल ते हट्ट मी पुरवणार नाही.
जे सांगितलं ते ऐकायचं. आता पटकन आवरायचं आणि ऍक्टिव्हिटी एरियामध्ये यायचं, समजलं? केतकी, अगं हा पाठ थोडा त्या बाजूला ठेव ना, म्हणजे मांडी घालून व्यवस्थित बसता येईल. छान काढलीयस ग रांगोळी. केतकी छान काढा रांगोळी, मला फोटो काढायचे. माझी लेक बरीच रांगोळी काढते तुझ्यापेक्षा. आई, आजचा दिवस चांगला आहे हो, रक्षाबंधन आहे आज. आज तरी टोमणे मारू नका मला. अगं बाई, हे कळतंय का तुला? अगं मग उठ जागेवरनं आणि मदत कर तिला. मुकादमासारखी सोफ्यावर बसलीस आणि ऑर्डर सोडतीयस ना, ते करू नको असं म्हंटल. मी करू का काही मदत? लवकर आलीस ग. केतकीने केली आहे सगळी तयारी. हा, आगपेटी राहिली का ग? अरे देवा. निवेदिता, निहारला बांधलीस का ग राखी? नाही, अजून नाही. का? तो इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी बाहेर गेलाय, आला की बांधेन. खरंच नशीब फुटकं म्हणतात ते आलास ना ग. म्हणजे सख्या भावाला निहारला राखी बांधता आलीच नाही तुला, आणि लाडका भाऊ असीम त्यालाही बांधता आली नाही राखी. बिचार. हो ना, म्हणजे असीम असता तर असीमला तरी राखी बांधू शकली असती ती. पण मला वाटतं शेल्टर होम मध्ये जाऊन सुद्धा तू बांधूच शकते त्याला राखी. झाली का सगळी रक्षाबंधनाची तयारी? आज सगळी तयारी केतकीने केली आहे बरं का. हो का? अरे वाह वाह केतकी, क्या बात है. यश, अभय, अरे या ना राखी बांधायला. या, म्हणजे कसं तुम्ही तुमच्या कामाला जायला मोकळे एकदा राखी बांधून झाली की. अशी बाळ, तू का अशी शांत शांत आहेस? अबुजा, केतकी आत तू दोघांना राखी बांधणार आणि मी कोणालाच नाही. असीम असताना तर मी त्याला पण राखी बांधली असती. काय गे, काय बडबडतीस तू? हा, असीम भाऊ आहे तुझा, त्याला कशाला राखी बांधायची आहे? अश्विनी, अगं काय बोलतेस तू? हे लहान आहे ती बिचारी, तिला वाटलं म्हणून बोलली ती. बाबा, इथे कोणालाही भाऊ बनवायची गरज नाहीये. बरं बरं, कळलं. सणासुदीचे उगाच नको ते विषय नको. हा, केतकी ओवाळतो. संध्याकाळी मामाकडे जा आणि आर्णव दादाला बांधा राखी. हा. घे घे, चांगलं गिफ्ट घे. आज बहिणींचा दिवस असतो. अहो, हे कधी येणार तुम्ही? घ्या. आणि हे माझ्या लाडक्या बहिणीसाठी. एवढं मोठं गिफ्ट.
निवी, शांत हो. निवी, केतकी आणि मी कसंही वागत असलो ना तरी मला या दिवशी ही राखी जाणीव करून देते की मी तिचा भाऊ आहे, तिचा पाठीराख आहे. आणि म्हणून दरवर्षी मी या दिवसाची वाट बघत असतो. असीम तर तुझा जीव की प्राण आहे, मग तो तुझ्याकडून राखी बांधून घ्यायला किती आतुर झाला असेल. निवी, असीमसाठी तुझं राखी बांधणं कोणत्याही गिफ्ट पेक्षा मौल्यवान असेल. आणि लहान मुलांसाठी एक आठवण असते, कधीही न विसरणारी. आणि निवी, तुमची पहिली राखी असेल ही. एकदा विचार कर निवी, माझ्या लहानपणी मालतीबाई मला एक गोष्ट सांगायची, द्रौपदी आणि कृष्णाची, की कसं द्रौपदी कृष्णाची सख्खी बहीण नव्हती पण तरीही ते एकमेकांना भाऊ बहीण मानायचे. द्रौपदी कृष्णाला राखी बांधायची म्हणे. तसंच निवी, असीम आणि तुझं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. मग असीम तुझ्याकडून राखी बांधल्याशिवाय कसं राहील? हे बघ निवी, मी तुला राहुल्याबाईची मदत घेण्याबद्दल जे काही सांगितलंय तो मार्ग अजूनही खुला आहे. पण धन्या, खूप जास्त रिस्क आहे रे यात. आहे ना, रिस्क आहे. आणि मी तर म्हणतो हे चुकीचंही असेल. पण निवी, असीमला राखी बांधणं ही तुझी या क्षणाची गरज आहे. हे बघ निवी, मला माहितीये असीमही तुझी वाट बघत असेल, त्यालाही तुझ्याकडून राखी बांधून घ्यायची असेल. प्लीज निवी, एकदा विचार कर. तोही तुझ्यासारखाच असाच रडत बसला असेल तिथे. प्लीज निवी, एकदा विचार कर. काय करावं लागेल? अरे वा वा वा, एकदम भारी दिसता तुम्ही, लय झकास. वहिनी, एक सांगू का, तुम्हाला ना हे सगळं करायची अजिबात गरज ना. हो, आपण स्वतः जाऊन घेऊन येतो ना असीमला. मग करा ना घरात रक्षाबंधन. काय नाही राहुल्या भाई, हे बघा, मला माफ करा पण मला असं जबरदस्तीने असीमला घरी घेऊन नाही यायचं आहे. आणि शेलरबाई म्हणालेत की मी एकदा अपॉइंटमेंट लेटर सबमिट केलं की आम्ही असीमला घरी घेऊन येऊ शकतो. मुळात हे असं लपून आम्ही चाललोय ना शेल्टर होम मध्ये, मला ते पटतच नाहीये. पण आज रक्षाबंधन आहे आणि मला माहितीये असीम आसूसला असणार आहे की मी कधी तिथे येते आणि त्याला राखी बांधते. मला त्याला निराश नाही करायचंय म्हणून मी हे करते. बरं वहिनी, तुम्हाला वाटतं ना तसंच करायचं. बरं निवी, चल आता निघूया, उशीर होतोय. धन्या, काय रे, नाही गॅरेज अगदी उत्तम चालू आहे वाटतं. नवीन ड्रेस कोड वगैरे. हो, नवीन ड्रेस कोड आहे. आणि मास्क पण लागतो. मास्क ते एक जुनी गाडी आली आहे पेंटिंग साठी, तर पेंटिंग करत असताना नाकात नको जायला ना, म्हणून मास्क.
अरे सत्या गुंडे तुम्ही चेंज करा ना पटकन. चल पटकन. आणि हा कोण? नवीन पंटर वाटतं. हा नवीन आहे, ट्रेनिंग साठी आलाय. चालू दे तुमचं, येते मी. आणि निवी? निवी लवकर गेली का कामाला? म्हणजे सकाळी दिसली नाही किचन मध्ये डबा करताना, म्हणून विचारते. हा गेली असेल कदाचित. कदाचित? बायको आहे तुझी, कदाचित तुला माहित नाही ऑफिसला गेली की नाही गेली. काय जाण्या. म्हणजे मी इथे काम करत होतो ना, सो मला माहित नाही ती गेली का नाही ते. मी एकदा फोन करून बघतो. ठीक आहे, चालू दे तुमचं. ऑल द बेस्ट नवीन पंटर. धन्या, अश्विनी वहिनीने मला ओळखलं असतं तर. अगं ओळखलं नाही ना. अगं अश्विनी वहिनीने ओळखलं नाही म्हणजे तिथं शेल्टर होम मध्ये पण तुला कोणी ओळखणार नाही. हा, अरे एक नंबर बोलला ना तू भाई. मग बरं निवी, चला आता निघूया, उशीर होतोय आपल्याला. निघा निघा तुम्ही, तर ते लोक तुमची वाट बघत असतील. आणि हा, ऑल द बेस्ट. थँक्यू भाई. हा हा, चल चल चल. असीम, चल राखी बांधून घे. नाही, मी ना बांधून घेणार. असीम, काय झालं? तू राखी का बांधून घेत नाहीयेस? मी नाही बांधणार. मी फक्त निविदाच्या हातूनच राखी बांधून घेणार. हे बघ, गुपचूप राखी बांधून घे. हा, नाही म्हणजे नाही. अरे नाही नाही, राखी राखी राखी. थांब थांब थांब. दादा, ही रुद्राक्षवाली राखी कितीला दिली? 20 वाली. आणि ही 30 रुपये. एवढ्या महाग आहेत राख्या. निवी लवकर. हो धन्या, असीमला आवडेल अशी राखी तर घेतली पाहिजे ना. हा पण लवकर घे. हो हो. दादा, ही कशी दिली सांगा? 25 वाली आहे, 30 वाली. अगं निवी लवकर, एवढा वेळ नाही आपल्याकडे. हो हो हो. कुठली घेऊ? यातली कशी दिली हो? ही बंडल 60 रुपये. निवी एक काम कर, ते अख्खं बंडल उचल. चल. अख्खं बंडल? धन्या, वाया जाईल. अगं नाही जाणार, या सगळ्या राख्या बांधा सिमला, काय नाही होणार. चल चल चल. बरं दादा, तुम्ही काम करा, हे द्या आणि ह्या 2 पण द्या. किती झाले? 100 रुपये झाले. हे घ्या. चल 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 लवकर. थँक्यू थँक्यू. चल चल चल. असीम, ही खीर धर. खीर खाऊन घे तू. नकोय मला. आता ही खीर पण तू तुझ्या ताईच्या हातानेच खाणार आहेस का? हो, ही खीर पण मी माझ्या ताईच्या हातानेच खाणार आहे. ती राखी बांधेल, मग मला खीर बनवेल. हे बघ, तुझी ताई इथे येणार नाहीये. का? कारण की शेलार मॅडमने तुझ्या ताईला इथे येण्यापासून मनाई केली आहे. तुम्ही किती वाईट आहात, पण तरी मला माहिती आहे की माझी ताई मला राखी बांधायला येणारच. ते जाऊ दे असीम, तू आधी खीर खाऊन घे. नाही. राहू दे. चला आपण बघूया. राहुल्या बाईने वेळ बरोबर सांगितली असेल ना? मी तर त्यांना वेळेतच पाठवायला सांगितलं होतं. मग कुठे राहिले ते? तर त्या पटवर्धनांना तुम्ही सांगा. काय रे, तुम्ही पेस्ट कंट्रोल वाले ना? हो मॅडम. मग इथे का उभे आहात? सामान वर ठेवलं आणि इथे का घुटमाळताय तुम्ही? मॅडम, अर्धा तास उशीर झालाय, माहिती आहे आम्हाला. हो, उशीर झालाय म्हणून मग लवकर जरा हात चालवा. चला. मॅडम, ऍक्च्युली आमची 2 माणसं यायची बाकी आहेत अजून. त्यांचीच वाट बघत थांबलेलो आम्ही आता इथे. 2 माणसं? एकाच कंपनीचे ना तुम्ही? मग असे मागे पुढे का आलात? एकत्र का नाही आलात? काय विचारते मी? मॅडम, ऍक्च्युली ते दोघे दुसऱ्या ठिकाणी गेले असतील कामाला, म्हणून त्यांना यायला उशीर झाला असेल आता. काय
फोन करा. हो हो मॅडम हो. अशी माणसं असतात ना हल्ली. मॅडम ते का आले तिथून ते बघा. हा आले आले मॅडम आले. नशीब. अरे काय किती उशीर, कामाला जायचं ना आपल्याला, मग इतक्या उशिरा का आलात तुम्ही? हा गाडीचा टायर पंक्चर झाला त्यामुळे थोडासा उशीर झाला. बरं बरं चला कामाला सुरुवात करूया, एकतर आधीच उशीर झालाय ना आपल्याला. चला. 1 मिनिट. फक्त या दोघांनीच मास्क का लावलेत? मॅडम ते नवीन आहेत ना, त्यांना या गोष्टीची काही सवय नाही, औषध वगैरे, म्हणून त्यांनी मास्क लावलेत. काय रे होणार आहे? हा हा. मॅडम आता जाऊ शकतो ना आम्ही? माहितीये का तुम्हाला कुठे कुठे स्प्रेइंग करायचंय ते? नाही 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 सॉरी. मग काय, कुठे चाललात, कुठे विचारा तर खरं. हे बघा, स्टाफ रूम, माझं ऑफिस, किचन आणि मुलींच्या रूम्स, इथेच फक्त स्प्रेइंग करायचं आहे. वरती मुलांच्या रूम्स मध्ये स्प्रेइंग करायचं नाही. त्या संपूर्ण माळ्यावर जायचंच नाही. तिथे केलंय स्प्रेइंग 3 महिन्यापूर्वी. हे तर लक्षात. चला लवकर आटपा. अरे काय रे किती उशीर केलात तुम्ही? असीमसाठी राखी घ्यायची होती ना, म्हणून थोडासा उशीर झाला. बरं बरं चालेल, पण आता जे काही कराल ते सावधपणे करा. त्या मॅडमच्या तावडीत सापडू नका, नाहीतर संपेल सगळं. तुम्ही जेलमध्ये जाल ते जाल, आमच्या कंपनीचं लायसन पण कॅन्सल होईल, कळलं ना? हो हो, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सगळं जपून करू. चला 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 चला. 1 मिनिट थांबा. आता आपण इथे आलोय, तुम्हाला माहिती नाही नेमकं काय करायचं ते? हो माहिती. तर आता तुम्ही जे काही कराल ते सावधपणे करा आणि काळजीपूर्वक करा, कळलं का? हो चालेल. ओके. चल 1 मिनिट. इथे कुठे? पेस्ट कंट्रोल दिसतंय तुमच्या कपड्यांवरून, पण इथे लहान मुलांची रूम आहे. हो माहिती आहे आम्हाला. अहो तेच सांगतोय, इथे नाही करायची आहे. किचन आणि ऑफिस मध्ये करायची आहे. सांगितलं नाही का मॅडमनी? लहान मुलांच्या रूम मध्ये पण करायला सांगितले मॅडमने. पण तिथे तर 3 महिन्यापूर्वीच झाले. नाही बरोबर आहे, पण मॅडमनी सांगितलंय की आलाच हात तर मग तिथंही करून टाका. कसं आहे, पावसाचे दिवस आहेत ना. हे बघा दादा, आम्हाला ना आता दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय कामासाठी. आम्ही पटकन जाऊन करून घेऊ का? बरं बरं. येस, थँक्यू थँक्यू. चल निवी पटकन. त्याचे तू खोटं का बोललास? खोटं बोललो नसतो तर त्यांना सोडलं असतं का आपल्याला? दुसरं काय कारण सांगितलं असतं आपण? पण हे बघ निवी, आता खरं काय खोटं काय हे करण्यापेक्षा तुझं असीमला राखी बांधणं जास्त महत्वाचं आहे, कळलं? बरं चल चल लवकर चल. काय छान आहे ना खीर? हो. असीम, तू खीर खात नसशील तर मी खाऊ का? काय आहे ना, मला खीर खूप आवडते. मी तुला मगाशीच सांगितलं ना की ही खीर मी माझ्या ताईच्या हातानेच खाणार. इथे तर गार्ड आहे, असीम पर्यंत कसं पोहोचणार? निवी, आपण मास्क लावलाय ना, आपल्याला इथे कोणी ओळखणार नाही. आपण काम करतोय असं दाखवूया, नको टेन्शन घेऊस. चल ये ये ये. एक्सक्यूज मी.
पेस्ट कंट्रोल मास्क लावून घ्या. मास्क म्हणजे कसं ते आम्ही पेस्ट कंट्रोल करतो ना, गॅस नाकात जाऊन सर्दी होईल तुम्हाला. बरं झालं दादा तुम्ही सांगितलं. हे बघा मला आधीच सर्दी आहे. बरं तुम्ही करून घ्या, मी आलोच, थोडा वेळ थांबतो बाहेर. हा करून घ्या. बरं 1 मिनिट, माझं ते राहिले. हा हा ठीक आहे. थँक्यू. करून घ्या लवकर. हो. हा आलोच. हो. तू तिथे बघ, मी या बाजूला बघते. असीम असीम नाही आहे ते. बाकीची मुलं पण दिसत नाहीयेत. चल दुसरीकडे बघू. चल चल चल. कुठे गेला असेल? तेच काही कळत नाहीये धन्या. नेवी असीम लवकरात लवकर सापडणं गरजेचं आहे, नाहीतर त्या शेलारबाईंनी आपल्याला या दिशेला पाहिलं ना, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही नाही, असं झालेलं नाही चालणार. हे बघ, इथपर्यंत येऊन आता काही झालं तरी मला असीमला राखी बांधायचीच आहे. मी काय म्हणते, तेव्हा तिथे ना काही रूम्स आहेत, त्या एकदा चेक करूया का? चल ये पटकन. कशाला हसताय? मी काय जोक केला? अरे आम्ही पण तुला तेच सांगतोय. तुझी ताई नाही येणार इथे तुला राखी बांधायला. ती खीर पण फुकट जाईल. मी ती खीर खातो. मला माहितीये माझी ताई नक्की येणार. अरे पण मगाशी तुझ्या ताईला शिलार मॅडम ओरडले होते ना, तुला भेटायला यायचं नाही असं सांगितलं होतं. मगाशी त्या काकी बोलत होत्या, तू ऐकलं नाही का? मला कोणाचं ऐकायचं नाहीये. मी म्हणालो ना, माझी ताई नक्की येणार म्हणजे येणार. माझा विश्वास आहे माझ्या ताईवर. अरे मी सांगतोय ना, तुझी ताई नाही येणार. मी ती खीर खातो, नाहीतर ती गार होईल. नाही म्हणालो ना. अरे ती मी खातो, नाहीतर गार होईल. अरे